अरे ह्या आईनं 9 महिने पोटात ठेवलं रे, तिचा तर उपकार ठेव. काय झालं अण्णा, परत तुम्ही इथं कशाला आलाय? अरे आम्हाला काय तुझ्याकडे यायला हाऊस लागलाय वर. हा अरे पूर आलाय गावाकडे, घरात पुराचं पाणी शिरलंय, गहू भिजलाय, ज्वारी भिजल्याय, खाय प्यायचं जेवढं होतं तेवढं सगळं भिजलंय रे. म्हणलं एवढं पुराचं पाणी कमी असतं रे, तुझ्याकडे 4 दिवस राहावं म्हणून आला. अहो गावात पुराचं पाणी शिरलं म्हणून काय झालं, सरकारने तिथं शाळेमध्ये व्यवस्था केली नाही, सगळ्यांची राहण्याची जेवणाची व्यवस्था केली नाही सगळी. मग इकडे माझ्याकडे यायची काय गरज होती सांगा? तुम्हाला ना माझ्याकडे यायला काही ना काही कारण पाहिजे असतं. एक तरी तर जागा पुरत नाही, तुम्हाला मागे सांगितले जावा तर तिकडे त्या जिन्यापाशी एक रूम आहे, तिथे राहावा जावा. अरे कोरोनामध्ये तू तुझी बायको लेकरं घेऊन गावाकडे आला होता, वर्षभर तुला नोकरी नव्हती, तेव्हा आम्ही तुला सांभाळलंच की रे. आम्ही म्हणलो का तुला जा तुझ्या शहराकडे जा, दाखवला का तुझ्या शहराचा रस्ता? हा अरे पुराचं पाणी गावात आलंय, एक 4 दिवस तुझ्याकडे राहावं म्हणून आम्ही दोघं नवरा बायको आला, तर तू लगे आम्हाला गावाकडची वाट दाखवा लागला. हा आणि तिथं कोपऱ्यात कुठं राहावं म्हणा लागला. अरे आई बाप म्हणून आमची काय किंमत आहे का नाही रे? हा अरे ह्या आईनं 9 महिने पोटात ठेवलं रे, तिचा तर उपकार ठेव. हा असा का वागा लागलाय? राहू दे तुझी खोरी, तूच राहा. चल ग.